आणि त्यांनी तसं 0 कॅपिटलवर त्यांनी व्यवसाय चालू केला. संध्याकाळी मला फोन आला, म्हणाला सर 1,000 रुपये नेट प्रॉफिट मी मिळवलं. म्हटलं तू 5 दिवस व्यवसाय केला की 5,000 झाले, तुझी वर्षाची फी निघाली. नमस्कार दिलीप पाटील सर. सर्वप्रथम अर्थसंख्येच्या या व्यासपीठावर तुम्ही आल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू. सर मला थोडक्यात तुमच्या कामाबद्दल, कारण का तुमचं काम इतकं जास्त मोठं आहे, तर थोडक्यात तुमच्या कामाबद्दल पहिले माहिती द्या. आता आजचा विषय जो आहे हा बिझनेसचा आहे आणि मी स्वतः प्राध्यापक आहे आणि बिझनेसचं तसं प्रॅक्टिकल नॉलेज मला खूप कमी आहे. पण बिझनेससाठी मराठी तरुणांनी पुढे यावं या उद्देशाने गेली 14 वर्ष मी काम करतोय आणि त्या संदर्भात मुंबई विद्यापीठामधील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग या विभागाचं काम जे चालू आहे ते काम आपल्या आजच्या विषयाला संबंधित आहे आणि ह्यामधून काही सक्सेस स्टोरीज सुद्धा तयार झालेल्या आहेत. म्हणजे त्यामुळे आपल्याला ती उदाहरणं देता येईल, कारण खूप जणांना विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या मनामध्ये, मराठी कुटुंबांमध्ये एक असा प्रश्न असेल की तुम्ही सगळं सांगता योग्य आहे पण आम्हाला ते जमेल का. आणि एक आपला ऍटिट्यूड असतो की सगळ्यात पहिला आपण निगेटिव्ह विचार करतो की मला हे शक्य होणार नाही, मला हे जमणार नाही, मी पैसे कुठून आणू, मी लॉस गेलो तर, मला तोटा झाला तर, हे सगळे एकदा मनात येऊन डोक्यामध्ये ते बसतात आणि त्यामुळे काय होतं की आपण त्या विचारानेच पुढे सरकत असतो. ह्याच्या उलट जर कसं करता येईल हा प्रयत्न माझा थोडा चाललेला आहे. माझ्या विभागातर्फे आधीचं नाव होतं प्रौढ व निरंतर शिक्षण आणि विस्तार, तर याच्या बाबतच्या काही थोड्याफार स्लाइड्स माझ्या विभागाच्या संबंधित आहेत पण आपल्या विषयाशी रिलेटेड आहेत. कारण अजूनपर्यंतची जी व्याख्याते आले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि अर्थसंख्येत उत्तम काम करतंय. प्रत्येकाला संकेत देत आहे की तुमच्याकडे अर्थ यावंसं वाटतंय त्याला, फक्त तुम्ही तुमची ज्ञान कवाडं उघडी ठेवा आणि त्याला ऍक्सेप्ट करा. तुमच्या घरामध्ये अर्थ यायची वाट बघतोय, म्हणजे लक्ष्मी दारात आलेली आहे, फक्त ती कशी घ्यायची ते तुमच्या हातात आहे. आणि ते घेण्यासाठी जे ऍटिट्यूड किंवा विचारसरणी ही जी तयार झाली पाहिजे, आणि विशेषतः मराठी कुटुंबांमध्ये मी म्हणतोय, कारण काय होतं जर मी ठरवलं मला अमुक एक बिझनेस करायचा आहे तर माझे आई वडील पहिले सांगणार आपण कधी बिझनेस केलेला नाही त्यामुळे आपली नोकरी बरी आणि आपण बरं. आणि आपल्या संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अंथरूण बघून हातपाय पसरावे, म्हणजे ही एक तेवढ्या पुरतं. पण यात जर मुंबईमध्ये किंवा जगात, महाराष्ट्रात, भारतात सगळीकडे यशस्वी जे झालेले आहेत त्यांचा जर बॅकग्राऊंड बघितला, मग तुम्ही 50 वर्ष मागे जा, 100 वर्ष मागे जा, ती कुटुंब, तो ठराविक समाज हा कुठून आलाय ह्याचं जर तुम्ही थोडं धुंडाळणी केली तर त्यामध्ये असं दिसून येईल की ते ज्या भागामधून आले तिथे पाणी सुद्धा प्यायला नव्हतं आणि पाणी नसल्यामुळे प्यायला त्यांना कष्ट प्रचंड करण्याची सवय लागली होती आणि ते कष्ट करत करत त्यांच्या कित्येक पिढ्या पुढे पुढे चालल्या होत्या. आता जर का आपल्या घरामध्ये खायलाच काही आपल्याला नसेल तर माणूस बाहेर काहीतरी धुंडाळ्याला जाणार, असा तो समाज वेगवेगळ्या भागात पसरला गेला. आणि पसरत जाताना त्यांनी ते कष्ट पूर्णपणे करून त्यांनी स्वतःची एक प्रकारे जागा मिळवली. आणि मग आपण उदाहरण देतो तो समाज कसा पुढे चाललाय आणि आपण का नाही, ह्याच्या मागे आपल्या कुटुंबाचं एक विचारसरणी आहे. आपल्या मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर काही सुरुवातीला कष्ट करणारे काही जण आहेत, वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत. आणि मुंबई ही मायानगरी म्हटली जाते, या ठिकाणी जो येईल तो कधी उपाशी राहत नाही. पण इथला स्थानिक युवक हा खूप वेळा त्याच्या आई वडिलांनी कमावलेल्या कष्टाने मिळवलेल्या भाकरीवर जगतोय. आणि ही जी सवय लागलेली आहे ही वाईट सवय आहे.
ही सवय प्रथम मोडून काढणं गरजेचं आहे. माझ्या आजोबा पणजोबा नोकरी करत होते, माझे वडील नोकरी करत म्हणून मी नोकरी करायला पाहिजे असं काही गरज नाही. कारण माझे आजोबा धोतर घालत होते, वडील पॅन्ट घालायला लागले आणि मी जीन्स घालायला लागलो, म्हणजे कपड्यामध्ये फरक पडला परंतु विचारसरणीमध्ये फरक पडला का, हे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून ही विचारसरणी युवकांची शक्यतो शाळा कॉलेजमध्ये तयार होते किंवा कुटुंबामध्ये तयार होते. सांगायला एक आनंद आहे की कोरोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आणि मुंबईत विशेषतः खूप आपले मराठी तरुण उद्योग करायला लागले, कारण त्यांना काही पर्यायच दिसत नव्हता. त्यामुळे ते उद्योग काही ना काही छोटा मोठा काही ना काही करायला लागले. उद्योग म्हणजे काय, त्या ठिकाणी त्यांनी व्यवसाय करण्यासाठी अमुक एक वस्तू 10 रुपयाला घेतली आणि ती 12 रुपयाला विकली. ते वरचे 2 रुपये जे त्याला नफा झाला, त्या नफ्यामध्ये त्यांनी उदरनिर्वाह त्याचा केला. त्याला जर नफा जास्त झाला, 15 रुपयाला विकली, 5 रुपये नफा झाला, तर त्यानंतर तो इन्व्हेस्टमेंटला चा विचार करू शकतो. म्हणजे अशा रीतीनेच प्रत्येक बिझनेसमन हा सुरुवातीला वागत असतो. आणि अशा या वेगवेगळ्या बिझनेसच्या दृष्टीने अर्थसंकेत जे काम करत आहे विशेषतः मराठी समाजासाठी ते अगदी उल्लेखनीय आहे. आणि ह्याची फळं जी आहेत ही 10 ते 15 वर्षानंतर रिटर्न्स दिसणार आहेत. प्रत्यक्ष सक्सेस स्टोरीज की मी 10 वर्षापूर्वी या ठिकाणी होतो आणि 15 वर्षांनी या ठिकाणी आलो किंवा 10 वर्षांनी या ठिकाणी आलो. म्हणजे हे जे रिझल्ट्स आहेत त्याच्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होते आहे आणि नॅचरली आर्थिक क्षमतेमध्ये वाढ झाली, त्याचाच दुसरा अदृश्य परिणाम म्हणजे समाजात त्याला जास्त मानमत्रा मिळायला लागला. म्हणजे अशा रीतीने आर्थिक गोष्टीचं सोंग करता येत नाही, पैशाचं सोंग करता येत नाही. आणि हे पैसे कमवण्यासाठी चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये मराठी युवकाला शक्य आहे. कारण मराठी युवकांमध्ये असलेला प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीमुळे तो इतर समाजाच्या उद्योगधंद्याच्या करणाऱ्या मालकाचा विश्वास संपादन करतोय. खूप वेळा मला असं दिसून आलं की काही उद्योगधंद्यांमध्ये तो मालक वेगळ्या राज्यातला आहे, परंतु मराठी मुलगा जर कामाला असेल तर तो त्याला प्राधान्य देतो, त्याच्या स्वतःच्या समाजातल्या मुलाला प्राधान्य देत नाही. कारण त्याच्यामध्ये जे गुण असतात त्या मालकामध्ये तसेच गुण त्या दुसऱ्या नोकरामध्ये असू शकतात. पण मराठी माणूस मी बघितलंय 30-30, 40-40 वर्ष एकाच मालकाबरोबर प्रामाणिकपणे इमाने इरबारे काम करत असतो. म्हणजे हा गुण जो आहे हा इतर ठिकाणी कमी आढळतो. पण ह्याच गुणाच्या आधारे आपल्यामध्ये काही मराठी उद्योजक तयार झालेले आहेत. आणि खूप वेळा मी बघितलं की समजा लोखंड बाजार असेल, कापडा मार्केट असेल, किराणा माल असेल, या ठिकाणी इतर समाजाचं प्राबल्य दिसतं, पण त्यांचा व्यवहार हा शतपटीने वाढलेला दिसतो. पण मराठी माणूस त्यामध्ये जेव्हा असतो तेव्हा त्याचं स्टेटस, त्याच्याबाबतची एकंदर विचारसरणी इतर समाजामध्ये ही जास्त चांगली आढळते. म्हणून माझं ते शिक्षण क्षेत्रातला मी आहे, मला बिझनेसचं काही तेवढं ज्ञान नाही, तरी सुद्धा अमित बागवेनी रचना तुम्ही मला बोलवलं, याचा उद्देश असा असावा, गेली 14 वर्ष मी जे काम करतोय, वेगवेगळे प्रकल्प विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबवतोय, त्यामधून काही उद्योजक तयार झालेले आहेत. उद्योजक म्हणजे 100 कोटी इन्व्हेस्ट करा आणि मोठी बिल्डिंग मध्ये ऑफिस घ्या आणि प्रचंड फायदा कमवा, गाडी घ्या, बंगला घ्या म्हणजे उद्योजक आहे असं बिलकुल नाही. मला माझ्या या ज्या मुंबई विद्यापीठाच्या ॲफिलिएटेड कॉलेजेस जे आहेत, विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मधली जी कॉलेजेस आहेत त्या ठिकाणचा तरुण त्यांनी हे आपले विस्तार शिक्षणाचे कार्यक्रम राबवल्यानंतर कॉलेज करत असताना त्याला ते जाणवलं की कुठेतरी आपण सुद्धा हे करू शकतो. शेकडो किलोमीटरवरून आपल्या भागामध्ये एखादा माणूस येतो आणि या ठिकाणी आपल्यापेक्षा चांगला पैसा कमवू शकतो. ह्याचं कारण काय? त्याच्याकडे त्याची मूळ जागा नाही, त्याचे नातेवाईक आजूबाजूला नाहीत,
त्याचं तिथे काही नेटवर्क नाही, त्याला काही तिथे ओळखत नाही कोणी, तरी सुद्धा तो आपल्यापेक्षा जास्त पैसा कसा कमवू शकतो, हे जेव्हा त्या विद्यार्थ्यांना आम्ही दाखवून दिलं की या गोष्टी आहेत, त्या तुमच्या आजूबाजूला आहेत, फक्त तुम्ही डोळे उघडे ठेवून बघा आणि डोक्यातून पहिलं काढून टाका की तुम्हाला नोकरी करायची आहे, तुम्हाला तुमच्या हाताखाली 10 जणांना तरी कमीत कमी, 5 जणांना तरी कमीत कमी नोकरी द्यायची आहे, तर तुमची एक यशस्वी वाटचाल सुरू होते. मोठमोठे आपण उद्योग जर बघितले त्यांची वाटचाल अशीच झाली. किर्लोस्करांनी आता जगभर त्यांची इंजिनं वापरली जात आहेत, पण त्यांची ज्या आधीच्या पिढ्या होत्या, जे संस्थापक किर्लोस्कर होते, त्यांनी सायकलवरून आपली लोखंडाचे अवजारा वगैरे विकली होती, सायकलवरून फिरून. म्हणजे असा सुद्धा मराठी माणूस होता काही एक शतकापूर्वी की त्यांनी आता सगळ्या जगामध्ये व्यवसाय जम बसवलाय. आणि याचा अर्थ निव्वळ प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, हे जे 2 गुण आहेत हे फक्त मराठी समाजामध्ये आहेत आणि हे आपल्यामध्ये आहेत. आणि तुमचं सुद्धा काम तेच चाललेलं आहे की जेणेकरून आपण आपल्या बरोबर आपल्या समाजाला पुढे न्यावं, जाणवून द्यावं की अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात आहे. आता आम्ही विद्यापीठ पातळीवर आम्ही काय करतो, मान्य आहे मला, सिलेबस जो आमचा अभ्यासक्रम असतो त्याच्यामध्ये प्रत्यक्ष काम करण्यासाठी संधी कमी असते, पण त्याला जाणीव व्हावी, बेसिक काय आहे कळावं, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि त्याचबरोबर आता जे आमचे कुलगुरू आहेत, प्राध्यापक सुहास पेडणेकर सर, उपकुलगुरू आहेत कुलकर्णी सर, यांनी याच्यावर जास्त भर दिलाय की एक सेमिस्टर पूर्णपणे हे प्रात्यक्षिक असावं सगळ्या डिग्री कोर्सला. आणि त्यामुळे आता याचे परिणाम काही काळानंतर दिसून येतील, चांगले परिणाम. तर यामध्ये आपल्याला असं जाणून येतं की या ज्या आपल्या विभागातर्फे कॉम्प्युटर लिटरसी आणि फायनान्शियल लिटरसी हे सुद्धा अज्ञान असतं, हे कसं दूर करता येईल याचे प्रयत्न आपण करतोय. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आता जे आपले हे चॅनल बघतोय त्या विद्यार्थ्यांना माझी, नुसते विद्यार्थीच नाही तर त्यांच्या कुटुंबांना विशेषतः, की आपल्या मुलांमध्ये नोकरी करा, गुलाम व्हा ही विचारसरणी वाढीस लावू नका. आपल्या मराठी उद्योजकता मध्ये काही गृहिणी आहे ते घरामधून एवढ्या सुंदर रीतीने काही पदार्थ करत असतात, त्याची सर जी आहे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पण त्या पदार्थाला नसते, पण त्यांना नेटवर्किंग माहित नाही, त्यांना बिझनेसचं एकंदर कशा प्रकारे चालतात हे माहित नाही. तर हे काम आपले विद्यार्थी या माध्यमातून करू शकतात. म्हणून एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अशा प्रकारचा आपला प्रोजेक्ट आहे. रचना, मी थोडं 2-3 स्लाइड्स दाखवल्या तर चालतील का? हो सर, नक्की. अच्छा, स्लाइड दिसतायत का? हो सर, दिसतायत. अच्छा, या ठिकाणी बाकीचं महत्वाचं नाही, पण हे जे ट्रस्ट आणि म्हणजे खूप वेळा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आम्हाला या प्रकारचं प्रशिक्षण कुठे मिळेल किंवा आम्हाला ट्रेनिंग कुठे मिळेल. आणि अशा मोठमोठ्या खाजगी संस्था सुद्धा आहेत, पण विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थी दशेपासून अशा प्रकारचं जर प्रशिक्षण त्यांना घ्यायचं असेल तर हे जे काही आपण फायनान्शियल आणि कॉम्प्युटर लिटरसी म्हणतो हे सगळ्यांना शिकता येतं. कारण नॅचरली आता ऑनलाईनचा जमाना आहे, त्यामुळे आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर कॉम्प्युटर शिवाय शक्य नाही. आता सुद्धा आपण एकमेकांशी संवाद साधतोय तो सुद्धा या इंटरनेटच्या माध्यमातूनच साधतोय. म्हणून या ठिकाणी फायनान्शियल कॉम्प्युटर लिटरसी, लर्निंग अपॉर्च्युनिटीज अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट हे 2 विषय आहेत, हे थर्स्ट एरियाज आमचे आहेत या विभागाचे, हे या ठिकाणी महत्वाचे आहेत. आणि त्यामुळे हे करत असताना महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट सुद्धा जो झालेला आहे तो ऍक्ट सुद्धा आपल्याला दिसून येतं की यामध्ये आपल्याला बघा, तुम्ही लाईफ स्किल शिकणं हे ऍक्ट मध्ये म्हटलंय, म्हणजे आम्ही शिकवणं आणि विद्यार्थ्यांनी शिकणं. तसंच ऑर्गनाइज लोअर लेवल बेसिक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स
परत ऑर्गनाइज टीचिंग प्रोग्राम मध्ये डिप्लोमा आहे, अवेअरनेस ऍक्टिव्हिटीज वगैरे, म्हणजे शासनाच्या काही ज्या योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून आपल्याला पुढे कसं जाता येईल हे आपण बघत असतो. ह्या ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत, हे जे कोर्सेस आहेत ई लर्निंग बाबतचे, हे प्रत्येक व्यवसायासाठी गरजेचं आहे. यातला एक ना एक तरी कोर्स हा प्रत्येक व्यवसायाला गरजेचा आहे. आणि हे सगळे ऑनलाईन आहेत, म्हणजे थोडीशी फी भरून यासाठी विद्यार्थी असण्याची गरज नाही. समाजातील कुठलीही व्यक्ती या ठिकाणी अशा प्रकारचा कोर्स करू शकते आणि विद्यापीठाचं सर्टिफिकेट मिळू शकते, ज्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्याच्या व्यवसायामध्ये त्याला चांगल्या स्तरावर त्याचा व्यवसाय नेता येईल. कारण आपल्या भारतीय उद्योजकाला फक्त भारत किंवा महाराष्ट्रच एवढं मार्केट डोळ्यासमोर ठेवून न ठेवता जग हे मार्केट डोळ्यासमोर ठेवता येईल. आणि ह्या ज्या ऑनलाईन पद्धतीचा वापर कसा करायचा हे सुद्धा त्याला त्या ठिकाणी माहिती करून घेता येईल. आता या ठिकाणी काही ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशनचे कोर्सेस छोटे छोटे आहेत, 30 तास 60 तास असे तासावर असतात. हार्डवेअर बेसिक कोर्स, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा कोर्स विषयाशी संबंधित आहे, टॅली अकाउंटशी संबंधित आहे, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन त्या फील्डमध्ये त्यांना हा आहे, लिनक्स आहे, फायबर ऑप्टिक्स हा मोबाईलशी संबंधित आहे. शेअर मार्केट, या शेअर मार्केट कोर्समध्ये न्यूजपेपर कसा वाचावा, इकॉनॉमिक टाइम्स किंवा इतर काही जे आहे मनी वगैरे असे काही पेपर आहेत, त्यातली पानच्या पान भरून बारीक अक्षरामध्ये आकडेवारी असते, ती आकडेवारी कसली हेच माहित नसतं आपल्याला. मग त्या ठिकाणी ही आकडेवारी कशी वाचायची यासाठी शेअर मार्केट आहे. आता तुम्हाला बिझनेस म्हटलं की बँक आली आणि बँकेसाठी जे प्रोसिजर आहे हे आपल्याला माहित नाही, आरटीजीएसचा फुल फॉर्म आपल्याला माहित नाही. मग बँकिंग प्रोसिजर इन्व्हेस्टमेंटवर ह्याच्यावर माझं पुस्तक सुद्धा आहे आणि प्रोसिजर समजून घेणं हे गरजेचं आहे. आता या ठिकाणी बेसिक ऑफ इन्कम टॅक्स, आता ई टॅक्सेशन म्हणतो आपण, आता डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स होतो ते बदलून आपण जीएसटी केलेलं आहे. तर मग टॅक्सेसची कुठली कुठली माहिती, ही माहिती जर त्या उद्योजकांनी घेतली तर त्याला कोणालाही जास्त पैसे देऊन माहिती सल्ला घेणं हे गरजेचं लागणार नाही, किंवा एखादा चुकीचा सल्ला देत असेल तर त्याला ते करेक्ट करता येईल की हे नाही, हे तू चुकीचं बोलतोयस, मी असं असं शिकलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे ऍटलिस्ट हे 10 कोर्सेस जे आहेत, हे 10 कोर्सेस या ठिकाणी आपल्याला आपल्या विषयाची व्यवसायाची सुरुवात करायच्या आधी आपल्याला हे मिळू शकतात. आता ह्या तुम्ही म्हणाल सर तुम्ही काय करताय, तर यामध्ये आपल्याला असं आलेलं आहे की विमेन एम्पॉवरमेंट एज्युकेशन बाबत, लाईफ स्किल डेव्हलपमेंट, करिअर स्किल, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट बाबत जर बोलायला गेलं तर खूप विद्यार्थ्यांनी स्वतःचे जे व्यवसाय चालू केलेले आहेत त्यामध्ये त्यांनी छोट्या प्रमाणामध्ये, म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो. रचना, तू सुद्धा कॉलेज विद्यार्थिनी होतीस आणि कॉलेजमध्ये असताना तू कुठला बीकॉम बीए काय विषय शिकत होतीस, पण ते करत असताना तुला स्वतः व्यवसाय कसा करायचा ह्याचं नॉलेज नव्हतं. मग त्या ठिकाणी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट हा आमचा जो प्रोजेक्ट आहे, ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून एका कॉलेजचं मी उदाहरण देतोय. घाटकोपरला झुंझुनवाला कॉलेजच्या मुलांनी एक आमचे मीटिंग अरेंज केली होती 50-60 जणांची, आणि त्यांना ठराविक एका बजेटमध्ये 100 रुपयामध्ये पावभाजी आणि गुलाबजाम द्यायचे होते. सगळ्या केटररना त्यांनी विचारलं, कोणीही त्यांना होकार दिला नाही. मग शेवटी ती 5-6 मुलं, त्यामध्ये 2-3 मुली होत्या, ह्या एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं आपल्या आईंच्या मदतीने आपण हे तयार करायचं. आणि जेव्हा त्यांनी हे तयार केलं आणि आम्हाला सर्व केलं तेव्हा त्याची टेस्ट चांगली होती, दुसरी गोष्ट त्याची किंमत कमी होती, तिसरी गोष्ट क्वालिटी चांगली होती. ह्या 3 गोष्टी त्यांनी त्याच्यावर भर दिला होता. आणि दिवसाच्या शेवटी त्यांना असं दिसून आलं की ह्या केटरिंगच्या व्यवसायामध्ये 100% फायदा आहे. उगाच नाही शेकडो किलोमीटरवर येऊन आपल्या मुंबईमध्ये जास्तीत जास्त हॉटेल काढतात. मग ते 5-6 मुलं होती, त्यातल्या 2 मुलींनी ते मनावर घेतलं आणि आता घाटकोपरमध्ये त्या 2 मुली आता महिला झालेल्या आहेत आणि केटरिंग मोठ्या प्रमाणात ते चालवत आहेत. बीएच्या मुली, त्यांना कुठल्याही हॉटेल मॅनेजमेंटचं ट्रेनिंग नव्हतं, त्यांना एंटरप्रेन्योरशिप शब्दाचा अर्थ पण माहित नव्हता, पण त्यांच्यामध्ये असलेले गुण आणि त्याला विद्यापीठाने दिलेली चालना याचं रिझल्ट अशा प्रकारे आले. म्हणजे त्यांच्यामधले ते गुण कुठेतरी मारले जात होते, दाबले जात होते. तू बीएचा आहेस, तुला हे जमणार नाही, तू बीएससीचा आहे, तू हे करू नको, हे असं कुठेही नाही.
त्यानंतर इंडस्ट्री ओरिएंटेशन स्किल जे असतं, याच्यामध्ये काही विद्यार्थी फर्स्ट इयरला जे विद्यार्थी हा प्रोग्राम घेतात, म्हणजे हा प्रोग्राम जे असं असतं, जसं NSS NCC आहे, आपलं BA BSc BCom चालू असताना हे कार्यक्रम त्यांनी राबवायचे, म्हणजे डिग्री व्यवस्थित चालू आहे तर त्या ह्याच्यामधून त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या ठिकाणी त्यांनी भाग घ्यायचा आणि 3 वर्ष त्यांना ते प्रशिक्षण मिळतं. कुठलाही त्यांना पगार मिळत नाही पण अनुभव मिळतो, तो सगळ्यात महत्वाचा असतो. तेव्हा ग्रॅज्युएट व्हायच्या आधी ते त्यांची दिशा ठरवतात, मला अमुक अमुक गोष्ट करायची आहे, आणि त्यांचं व्यवस्थित त्यामध्ये इंटरेस्ट तयार झाल्यामुळे व्यवस्थितरित्या करतात. नाही तर काय होतं की कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर प्रश्न पडतो कुठला व्यवसाय करायचा. मग आपला काका एक व्यवसाय करतो, मामा एक व्यवसाय करतो, मित्राचे वडील एक करतात आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो हा चांगला आहे, ह्यामध्ये फायदा आहे. पण तसे नाही, त्या मुलाच्या मध्ये असलेले गुण हे त्या व्यवसायाला लाभदायक आहेत का? नाहीतर मी म्हणेल मी हॉटेल मॅनेजमेंट मध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट आलेलो आहे, आणि हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट एक कन्झ्युमर बेस्ड इंडस्ट्री असते. म्हणजे मी त्यात फर्स्ट क्लास फर्स्ट आलो, पण घरामध्ये पाहुणे आले की मी मागच्या दाराने पळून जातो, कारण मला भीती आहे लोकांना भेटायला, लोकांशी चर्चा करायला. मग त्याच्या आयुष्यातली ती 4 वर्ष आणि तो पैसा, तो वेळ, हे सगळं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये त्याला तो सुटेबल नाही कॅन्डिडेट, म्हणजे त्याच्यामध्ये ते गुणच नाहीत. पण कोणी सांगितलं पैसा आहे आपल्याकडे, तू कर हॉटेल मॅनेजमेंट, आपण हॉटेल टाकू, असं नाही होत. म्हणून त्यांच्यामधल्या गुणांची पारख करण्यासाठी अशा प्रकारचे कोर्सेस जे आहेत, हे परत वर आणखीन करिअर स्किल डेव्हलपमेंट आहे, अशा प्रकारचे कोर्सेस आहेत. त्याला कुठलं करिअर निवडायचं, कुठे काम करायचं, करिअर निवडून त्यात काम करणं अनुभवासाठी हे गरजेचं आहे. नाहीतर तो जेव्हा 20-21 वर्षाचा होतो, ग्रॅज्युएट होतो आणि मग करिअर शोधायला लागतो, आणि तोपर्यंत त्याच्या आयुष्यात महत्वाची 3 वर्ष निघून गेलेली असतात. आणि ते करिअर करत असताना पहिला त्याचा उद्देश असतो पैसा कमवणं, आणि काही चुकीचं नाही, पैसा तर कमवला पाहिजे. 15 वर्ष आई वडिलांनी शिकवल्यावर त्यांनी तो पैसा रिटर्न आणला पाहिजे, पण कशात कमवायचा. म्हणून मग ग्रॅज्युएट झाल्यानंतर जॉब मिळेपर्यंत मग तो जॉबच्या मागे लागतो, धंद्यात काही राम नाही म्हणतो. म्हणजे अशा रीतीने त्याची विचारसरणी, त्याचा ऍटिट्यूड हा न बघता त्याच्यातले चांगले कलागुण त्या ठिकाणी मारले जातात. म्हणून या प्रकारचा हा जो प्रोजेक्ट आहे आमचा, तो प्रोजेक्ट जे आहेत याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे, आणि हे तुम्हाला दिसेल की गुजरात बॉर्डर इथे आली, ते गोवा बॉर्डर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, अशामध्ये हे मोठ्या प्रमाणात एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, इंडस्ट्री, हे जे प्रकल्प चालू आहेत. जेव्हा 2006 साली मी जॉईन झालो तेव्हा टोटल 22 कॉलेज होती, 2000 विद्यार्थी होते, आणि गेल्या वर्षी 306 कॉलेजेस जॉईन झाली, 34,684 विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट, मास्टर इन एज्युकेशन, BEd, फार्मसी, मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, लॉ तिथले होते. मग ह्या सगळ्यांना आपण प्रशिक्षण वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून दिलं वर्षभर, आणि एकदा FY ला विद्यार्थी आला की तो त्या ठिकाणी TY पर्यंत राहू शकतो. म्हणजे अशा रीतीने विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली सुवर्ण वर्ष जी असतात ती 18 ते 21 म्हणा आपण, ती वर्ष यासाठी त्याला वापरायला मिळतात की त्याच्या जीवनाची दिशा, त्याच्या इच्छा आकांक्षाची दिशा ही कशा रीतीने बिझनेसकडे जाईल आणि यातून चांगले बिझनेस कसे पुढे येतील हे त्यामध्ये आहेत. यामध्ये ते मुलांचे इंटर कॉलेज फेस्टिवल वगैरे असतो, ही इव्हॅल्युएशन आहेत, आणि तुम्हाला हा ऍक्ट जो आलेला आहे त्यामध्ये त्या ऍक्ट मध्ये आमच्या विभागाचं वैशिष्ट्य दिलेलं आहे. आणि हेच सगळ्यात महत्वाचं आहे. गेल्या वर्षी शिक्षक दिनानिमित्त ही जी मुलं तुम्हाला दिसत आहेत, लहान लहान मुलं तशी जस्ट ग्रॅज्युएट झालेली, ह्यांनी एकंदर एंटरप्रेन्योरशिप प्रोजेक्ट राबवले, आणि ग्रॅज्युएशन नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वतःचे व्यवसाय चालू केले. आधी काय होत होतं, ह्यांच्याकडे काजूगर आहेत, आंबे आहेत, फळं काही आहेत, फणसाचं आईस्क्रीम तयार करता येते त्यांना माहित नव्हतं, जांभळापासून चांगल्या प्रकारची पेय तयार करतात माहित नव्हतं. मग हे विद्यार्थ्यांनी ठरवलं की नाही आपण करायचं, कारण आपल्या आजूबाजूला रॉ मटेरियल भरपूर आहे, आणि शेजारी जे व्यापारी आहे त्यापेक्षा आपण चांगल्या रीतीने क्वालिटी चांगली मेंटेन करून ठेवू शकतो. आणि शहरामध्ये अशी लोक आहेत, जर
क्वालिटी चांगली असेल, सर्व्हिस चांगली असेल तर जास्त पैसे द्यायला तयार होतात. म्हणजे अशा रीतीने त्यांनी त्या ठिकाणी अगदी लोणच्यापासून अगदी गरापर्यंत फणस, काजू, आंबे हे जे पृथ्वीवर कोकणामध्ये जेवढं चांगलं मिळतं तसं कुठेच मिळत नाही. आणि म्हणून त्यांनी ते व्यवसाय चालू केले आणि त्यांना दिसलं की यामध्ये नफा चांगला आहे. त्यांनी घरामध्ये सांगितलं की आम्ही मुंबईला नोकरीला जाणार नाही. नोकरीला जाऊन आम्ही तिकडे चाळीमध्ये राहायचं आणि 10-15 हजारची नोकरी करायची ट्रेनचे धक्के खात, हे आम्हाला मान्य नाही. आम्ही आमच्या गावामध्ये राहणार, व्यवसाय करणार आणि मुंबईला तयार केलेला माल पाठवणार. म्हणजे हे उद्योजक तयार झाले, हे दिसत आहेत तुम्हाला. आणि त्यांनी तो चेक दिला त्यांच्या गुरुदक्षिणा म्हणून शिक्षकांकडे. हे सुरेश पाटील म्हणून आहेत, वैभववाडी कॉलेजचे प्राध्यापक. त्यांना चेक दिला की हे आमच्याकडून रिटर्न समाजाला, आम्हाला ज्यांनी शिकवलं की अशा प्रकारचं हे जे करायचं, एकंदर शेअरिंग करायचं, हे त्यांनी शिकवलं. ही लाईव्ह एक्झाम्पल्स आली. भराडी देवी यात्रा सगळ्यांना माहिती आहे, आमनेवाडीची, आता फेब्रुवारीमध्ये आहे. गेल्या वर्षी भराडी देवीच्या यात्रेमध्ये मुलांनी तिथल्या पार्किंग ज्या गाड्या होतात त्याचं कॉन्ट्रॅक्ट मालवण कॉलेजच्या मुलांनी घेतलं. कारण त्यांच्या डोक्यामध्ये आम्ही सोडलं की तुम्ही करू शकता, कशाला बाहेरचं द्या. स्थानिक ग्रामपंचायत, ही मुलं जी आहेत ते आजूबाजूच्या गावातली आहेत. स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये त्यांचे नातेवाईक सदस्य आहेत. आणि काही विद्यार्थ्यांनी तिथे खडखडे लाडू, मालवणी खाजा, कोकम सरबत, आगळ ह्याचे स्टॉल लावले. आणि त्या स्टॉलचे फोटोग्राफ्स पण मला दाखवायला आले असते, पण वेळ आपल्याला तेवढा नाही. पण त्या स्टॉलमध्ये त्यांनी लिहिलं, कमवा आणि शिका योजनेमध्ये आम्ही हे करतोय आणि आम्ही तरुण स्थानिक व्यावसायिक आहोत. ह्याच्यामुळे तिथे जास्त अट्रॅक्ट आली लोक. नॅचरली तू जरी गेलीस तिथे रचना, तरी तू म्हणशील नाही विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे, आम्ही ते पहिले विकत घेईन, भले 2 रुपये जास्त देईन, का तिथे क्वालिटी मेंटेन केलेली आहे. तर त्यावेळी एका विद्यार्थ्याचा मला फोन आला 2 दिवस आधी, सर मला पण व्यवसाय करायचा आहे. मग म्हटलं मग का नाही, तुला इच्छा आहे ना करायची? तो हो म्हणाला, पण मला बिझनेसचं गणित काय कळत नाही, मी जास्त शिकलेला नाही, मी आता FYBA ला आहे आणि गणित आणि प्रॉफिट लॉस वगैरे हे काय मला कळत नाही. 13वीचा विद्यार्थी. त्याला म्हटलं कळत नाही मान्य आहे, पण तुला कोणी सांगितलं? शेकडो विद्यार्थ्यांमधून एकमेव विद्यार्थी आहे, तू मला डायरेक्ट युनिव्हर्सिटीला फोन केलास की तुला बिझनेस करायचा आहे. ही गोष्ट लाखो विद्यार्थ्यांमध्ये नाही. तुझी पायरी पूर्ण झाली म्हटलं, आता दुसऱ्या पायरीला गायडन्स मी करतो. तुझ्या आजूबाजूला काय आहे सांग मला. मग त्यांनी सांगितलं सर आजूबाजूला शेती आहे. मग शेतीमध्ये म्हटलं काय पिकतंय? तो म्हणतो आता सीझन आहे फेब्रुवारीचा, तर कलिंगडला पिकलेली आहेत. म्हटलं मग आंगणेवाडीची यात्रा आहे तुझ्याकडे? हो म्हणाला आहे. मग ती कलिंगड वगैरे लोक विकतात का? तो विकतात. ते व्यापारी येतात, त्यांच्याकडे पैसा असतो, ते ट्रकनं कलिंगड घेतात आणि मोठ्या प्रमाणात विकतात. म्हणजे तू त्या भागातला आहेस, तुला कलिंगड 10 कलिंगड एका दिवशी कोणी तुला क्रेडिटवर देईल का? हो म्हणाला, माझ्या मामाची शेती आहे, मामाकडून मी 15-20 कलिंगड आणतो. म्हटलं बरोबर आहे, ठीक आहे. तू एक ग्रॅज्युएट करत असलेला विद्यार्थी आहेस हे लक्षात ठेव. तू त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा स्टॉल म्हणून एक बोर्ड लाव, स्वच्छ पांढरी चादर टेबलावर टाक आणि कलिंगडाच्या फाका कोरून स्वच्छ ठेव आणि त्याच्यावर जाळी ठेव आणि तू स्वतः हँडग्लोव्ज घाल, पांढरी टोपी घाल. 10 स्टॉल कलिंगडाचे होते, ते अशिक्षित लोक होती आणि तू शिक्षित आहे, हा बघून फरक कळला पाहिजे. आणि लोक तुला बघून तिकडे येणार, कारण याच्या कलिंगडावर माशा बसत नाहीत. हा स्वच्छ आहे, बाजूला पाण्याची बादली ठेवलेली आहे, हा स्वच्छ धुवून कलिंगड देतोय, स्वच्छ कापून देतोय, स्वतः हँडग्लोव्ज घातलेले आहेत. हा फरक म्हणजे तुझ्याकडे इतरांमध्ये आहे. आणि त्यांनी तसं 0 कॅपिटलवर त्यांनी व्यवसाय चालू केला. संध्याकाळी मला फोन आला, म्हणाला सर 1000 रुपये नेट प्रॉफिट मी मिळवलं. म्हटलं तू 5 दिवस व्यवसाय केला की 5000 झाले, तुझी वर्षाची फी निघाली? तर हो म्हणतो सर चांगलं आहे. म्हटलं ह्यालाच बिझनेस म्हणतात. तुला आता प्रॉफिट लॉस माहित नव्हतं, तुला नेट कॉस्ट माहित नाही, तुला बाकी काही फरक पडत नाही, ज्यांना माहिती आहे ते करत नाहीत. म्हटलं तू जे केलंस ते, म्हणजे ही सक्सेस स्टोरी झाली आणि ही लाईव्ह एक्झाम्पल झाली. ही ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महत्वाची आहे. आता खूप जण म्हणतील की दिलीप पाटील सरांचा एज्युकेशनचा आणि आमचा बिझनेसचा संबंध काय? तर या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की संबंध कसा आहे की आपण ग्रॅज्युएट झालेलो आहोत
आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये फरक काय आहे की कुठलाही गव्हर्नमेंट प्रोग्राम, गव्हर्नमेंट स्कीम्स ह्या इम्प्लिमेंट करण्यासाठी एंटरप्रेन्योरशिप, याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप मिनिस्ट्री आहे आणि हे अर्थसहाय्य करत असतात. तर आपण शिक्षित नसलो, शिक्षित म्हणजे नुसतं पुस्तकं वाचून डिग्री घेतली त्याला शिक्षित म्हणायचं नाही. डोळे उघडे ठेवून संपूर्ण वाचन जो करत असतो त्याला आपल्याला शिक्षित म्हणता येतं. तर शासनाच्या योजना वाचणं, त्या योजनेमधून त्यांनी काही मिळवणं, आणि त्या खूप जण म्हणतात नाही नाही वाईट असतात, सरकारचं काही नाही, पण खूप चांगलं काम चाललेलं आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट जे कमिशन आहे त्याचा जो फंड आहे HRD पेक्षा जास्त आहे, पण खूप लोक येतच जातच नाहीत जवळ कलेक्ट करायला. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की खूप बँकांची लोन पाहिजे असतात. ते विचारतात तुम्हाला पहिला प्रश्न, तुमचं क्वालिफिकेशन काय. मग त्या ठिकाणी क्वालिफिकेशन सांगता येतं, माझं मी ग्रॅज्युएट या विषयात आहे आणि अमुक अमुक एवढे एवढे कोर्सेस मी या विद्यापीठाचे केलेले आहेत, तिथे त्याला प्लस पॉइंट मिळतात. त्याच्यानंतर क्लायंट तुमचा जो असतो तो क्लायंट विचार करतो कार्ड बघून, अरे हा जो आपल्याकडे आलेला आहे ह्याच्या एवढ्या डिग्रीज आहेत, ह्याने एवढे एवढे कोर्सेस केलेले आहेत, तर नॅचरली हा इतरांपेक्षा वेगळा आहे, हे असतं. परत बिझनेस टू बिझनेस जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा चर्चा चालते त्यावेळी इनडायरेक्टली ऑटोमॅटिक चर्चा होते की अमित PhD झालेला आहे, रचना MA झालेली आहे, तिने आता PhDचा फॉर्म भरलाय. म्हणजे अर्थसंकेत सारखी शेकडो संस्था काम करतायत, पण डॉक्टर अमित बागवे आणि डॉक्टर रचना अशी जोडी कुठे दिसून येत नाही. म्हणून हे वेटेज बिझनेससाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटिंग चॅनल्स वाढवण्यासाठी, परदेशातल्या गोष्टी टॅप करण्यासाठी का नाही, शक्य आहे, अवघड काही नाही. खूप, मी जेव्हा अमेरिकेला जातो तेव्हा तिथे माझे जे विद्यार्थी आहेत त्यांनी तर तिथे जयेश पाटील म्हणून आहे वसईचा, त्यांनी तिथे कनेक्टिकट भागामध्ये स्टॅनफोर्ड भागात त्यांनी हॉटेल टाकलेले, रेस्टॉरंट. त्यांनी तिथे 10 वर्ष मेहनत केली, मजुरी केली, आणि जे हॉटेल काम करत होतं तिथे त्यांनी ते चालवायला घेतलं आणि त्याला मालवणी आणि कोल्हापुरी हॉटेलची चेन अमेरिकेत करायची आहे. आणि हे शक्य आहे. एक वसईतला साधा सर्वसाधारण समाजामधला बीकॉम झालेला मुलगा तिकडे जातो आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात कुठलंही पाठबळ पैशाचं नसताना हे करू शकतो. तर आपल्याकडे तर प्रचंड रिसोर्सेस आहेत, हे का नाही करू शकणार आपण. म्हणजे अशा रीतीने शिक्षण हे महत्वाचं आहे. शिक्षणामुळे तुमचा ऍटिट्यूड बदलू शकतो आणि ऍटिट्यूड बदलण्यामुळे तुम्ही जे करता, यश म्हणजे काय असतं, सगळे सारखंच करत असतात, पण एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने जो करतो तो यशस्वी होतो, त्यालाच दुसरं काय आहे. म्हणजे अशा रीतीने मोठ्या प्रमाणात आपल्याला शिक्षणाचा फायदा बिझनेसमध्ये, आणि हे करत असताना आपण शिक्षण काय शिकवतो दुसऱ्याचा सुद्धा विचार करा. नाहीतर खूप वेळा बघितलं असतं बिझनेस करणं म्हणजे जास्तीत जास्त नफा कमवणं, हे बिझनेसचं ध्येय असू नये. आपण नफा कमवत असताना आपल्या बरोबरच्यांना सुद्धा त्याच्याबाबतची कशी विभागणी आणि वाटणी होईल, हा बिझनेस यशस्वी होतो. टाटाचं उदाहरण मोठ्या प्रमाणामध्ये आहे, प्रचंड पैसा वाटण्यामध्ये जातो. त्यामुळे खूप टाटामध्ये काम करणारी माणसं रिटायर झाल्यानंतर मी बघितले त्यांच्या घरामध्ये टाटाचे फोटो लावलेले आहेत त्यांनी. ही गोष्ट दुसऱ्या व्यावसायिकाबाबत दिसून येत नाही, कारण तिथे फक्त पैसा हा दिसायला लागतो, आणि हाच फरक इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये आहे. आणि ही संधी अर्थसंकेतने मला मिळवून दिली, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, इतक्या सविस्तर तुम्ही माहिती दिली या विषयाबद्दल. तुम्हाला या व्यासपीठावर बोलवण्याचं उद्दिष्ट हेच आहे की जरी तुम्ही शिक्षक आहात, पण शिक्षक हाच उद्योजक किंवा माणूस घडवतो, आणि तुम्ही इतक्या लोकांना घडवलंय, लाखो लोकांना घडवलंय, तुम्ही उद्योजक बनवलंय. आणि त्याचबरोबर आपल्या युनिव्हर्सिटीचे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत, एक एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे, आणि इतर पण जे कोर्सेस आता पण मला पहिल्यांदाच मी पाहिले की जे कोर्सेस आपण तुम्ही दाखवले ते मला देखील माहिती नव्हते. ते तुम्ही दाखवल्याबद्दल खूप तुमचे धन्यवाद. आम्ही पण दोघं सर शिक्षक होतो, आम्ही पण बऱ्याच लोकांना शिकवलं, तर आम्हाला पण असे अनुभव आले की आमचे जे शिक्षक जे मुलं होती की त्यांनी बँकिंग आणि इन्शुरन्स शिकत होते ते, पण तो मुलगा फोटोग्राफर झाला.
किंवा दुसरा BMS शिकत होता, मॅनेजमेंट शिकत होता आणि तो हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये गेला. तर असे वेगवेगळे क्षेत्रात मुलं जात असतात, शिकत असतात. फक्त अभ्यासाचं ज्ञान न घेता फक्त म्हणजे पुस्तकी ज्ञान नसून जसं आता युनिव्हर्सिटीनी तुम्ही सांगितलं की दर 1 महिना मिनिमम आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं पाहिजे आणि ते खरंच गरजेचं आहे. आम्हाला आवडेल की असे विद्यार्थी अर्थसंख्येत बरोबर जर काम करतील किंवा आपल्याकडे लाखो उद्योजक आहेत, त्या उद्योजकांना आपण संधी देऊ शकतो अशा विद्यार्थ्यांना काम करायला एक व्यासपीठ देऊ शकतो. आणि जे तुम्ही उदाहरण दिलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या मुलांचं की ज्यांनी उद्योग करून आपल्या शिक्षकांना एक चेक दिला आणि ते खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही नक्कीच अर्थसंख्येशी जोडा. अशा मुलांचं, अशा विद्यार्थ्यांचं आणि अशा उद्योजकांचं कौतुक करायला अर्थसंख्येचा नेहमीच आवडेल. कारण हीच मुलं जी आहेत ती उद्या पुढे अंबानी आणि टाटा आणि फक्त अंबानी टाटा का चितळे पितांबरी वामन हलेपेंडे होऊ शकतात. तर धन्यवाद सर. सर मला अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की आता जे नवीन हे आहे ऍक्ट आला आहे एज्युकेशनचा, त्याबद्दल थोडी सविस्तर माहिती द्या. त्याचबरोबर 20-20 वर्ष हे प्रत्येक विद्यार्थी घरी बसून आहेत विद्यार्थी आणि 20-21 हे वर्ष पुढे विद्यार्थ्यांसाठी कसं असणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती. थँक्यू. मला रचना प्रश्न कळला नाही, काय म्हणालीस तू ऍक्च्युली? 20-20 हे वर्ष सगळे जे विद्यार्थी आहेत ते घरी बसून आहेत, तर त्यांच्यासाठी हे वर्ष पूर्ण वेगळंपणाने गेले आहे कारण का सगळं जे शिक्षण आहे ते त्यांनी ऑनलाईन पद्धतीने केलेलं आहे. तर 20-21 हे वर्ष नवीन जे आहे ते कसं असणार आहे विद्यार्थीच्या दृष्टिकोनातनं, त्याचबरोबर जी नवीन ऍक्ट आले आहे त्याबद्दल माहिती द्या. आता यामध्ये कोरोनाच्या पिरियड मधलं 2020 जे वर्ष होतं ते खूप भयानक गेलं, सगळ्यांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी, विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर सगळ्या जगासाठी ते भयानक गेलं. आणि त्याच्यावर मात करण्यासाठी खूप मी मगाशी सांगितलं की या कोरोनाच्या काळामधली चांगली बाजू एवढीच आहे की खूप जणांनी आपापले व्यवसाय चालू केले, भाजी विकायला किंवा इतर काही करायला त्यांना ते समजून आलं. कारण आधी काय होतं की नोकरी करून यायचं, घरी जेवायचं आणि परत सकाळी उठून नोकरीला जायचं. त्यामुळे आपण जेवताना आपल्या ताटावर येणारी भाजी, आपल्या घरी येणारं दूध, आपल्याकडे येणारा पेपर, हे सगळं कुठून येत आहे, आपले कपडे इस्त्रीला जात आहेत आणि ह्याच्यामध्ये मार्जिन काय आहे हे माहित नव्हतं. आणि हे बंद झाल्याने सगळे येणं त्यांना स्वतःला ते करावं लागलं आणि म्हणून त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आवड निर्माण झाली. काही जण मी बघितले की त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण चालू ठेवलेलं आहे, पण प्रचंड 40% विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडलेलं आहे. मग ते कॉलेजेस बाबत मी सांगतोय की त्यांनी शिक्षण बंद केलं त्याचं, कारण घरात पगारच नाही तर करणार काय, खायला जिथे काही नाही ते काय करणार. म्हणून जे विद्यार्थी या कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायात उतरले, पण त्याचबरोबर ग्रामीण भाग, माझा विषय ग्रामीण विकास असल्यामुळे ग्रामीण भागाचा थोडासा जास्त अभ्यास मला करायला आवडतो. म्हणून ग्रामीण भागामध्ये असं दिसून आलं चित्र की ग्रामीण भागातले विद्यार्थी हा म्हणजे युवक विशेषतः हा शहरामध्ये राहिला होता आणि तो खेड्याकडे गेला आणि हे 5-6 महिने खेड्यात राहून त्यांनी धडपडून त्याच्याकडे जे नॉलेज होतं, IT चं होतं, मार्केटिंगचं होतं, ते वापरून त्यांनी स्वतःच उद्योग चालू केला. माझ्या गावाचं उदाहरण दिलं तर एक विद्यार्थी इकडे भिवंडीजवळ एका कंपनीत काम करत होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या बंद झाल्या, गावी गेला, काय करायचं कळेना आणि मग रस्त्याच्या बाजूला त्यांनी मिसळचा स्टॉल चालू केला. पत्र्याच्या शेडमध्ये मिसळ, आज सगळं गाव त्याकडे मिसळ खायला जातंय. चव ठेवली, क्वालिटी मेंटेन केली आणि किंमत माफक ठेवली. म्हणजे ह्याच्यातून सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणामध्ये एक नवीन लाईन मिळून गेली. म्हणजे हे एक उदाहरण झालं. दुसरं, शहरात जी काही छोटी छोटी गावं आहेत त्याच्यामध्ये एक जवळपास बाजारपेठेचं मोठं गाव असतं आणि ह्या जी बाजारपेठेची मोठी गावं आहेत हेच आपलं आर्थिक बल आहे, जे जगामध्ये नाही. खूप देशांमध्ये मी फिरलो, मला दिसलं नाही. ही छोटी तालुकाची गावं, जिल्ह्याची गावं, ही जी बाजारपेठा जी उलाढाल चालते ते आपलं आर्थिक बल आहे. म्हणून त्या गोष्टी आपण जास्त शासनाने प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे.
मुंबई तर आहे, सगळा पैसा मुंबईकडे येतो, मान्य आहे, मुंबईमध्ये इन्व्हेस्टमेंट होते, मान्य आहे. पण ही छोटी गावं आणि जिल्हे हे जर जास्त आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम केले तर तिथलं एकंदर मनुष्यबळ आहे हे शहरांकडे धावणार नाही. त्यामुळे मायग्रेशनमुळे इकडचा जी काही तोटे असतात ते शहराला जाणवणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आता ग्रामीण भागामध्ये मला असं दिसून आलं की संध्याकाळच्या वेळी मोठ्या गावामध्ये आजूबाजूच्या गावातून जे दूध येतं ते दूध मिळत नाही, संपतं. म्हणजे जर का विद्यार्थ्यांनी दुधाचा व्यवसाय त्या भागामध्ये केला तर त्याला त्याचा वाव आहे. का तर ते मार्केटिंग स्टेबल नाही दुधाचं, लोकल फुटकळ दुधाचं. त्या उलट इतर पेय जी आहेत त्याचं मार्केटिंग एवढं स्ट्रॉंग आहे की उद्याचा ड्राय डे असेल तर आज डबल विक्री होते. डबल विक्री होते याचा अर्थ आधी 4 दिवस माल चौपट येतो. म्हणजे ह्या गोष्टी ज्या सगळ्या आहेत ह्या गोष्टीचं मार्केटिंग सारखी गोष्ट या बाबतीत मोठ्या प्रमाणात आहेत. मुंबईमध्ये आता A2 दूध जे आहे म्हणजे ज्यात केमिकलचा अंश नाही अशा दुधाची प्रचंड मागणी आहे, पण पुरवणारं कोणी नाही. म्हणून A2 दूध जर ग्रामीण भागातून उपलब्ध झालं आणि मार्केटिंग जर केलं गेलं तर युवकांना या 2021 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगला वाव मिळू शकतो. दुसरी गोष्ट, ऑर्गॅनिक फूडवर आता आपण जास्त अवेअर झालेलो आहोत की केमिकल खायचं नाही कारण कॅन्सर आणि इतर आजार होतात. मग ऑर्गॅनिक फूड, भाजीपाला, फळं ही कुठून मिळतील ह्याची माहिती नाही. जर हे शोधून काढलं आपण आणि जर युवकांनी त्या बाबतीतल्या व्यवसायामध्ये पाय टाकला तर मोठ्या प्रमाणात मिळेल. मगाशी मी तुला उदाहरण दिलं दुधाचं, पण दुधाबाबत एका मी तुला नाव घेऊन मला सांगायला हरकत नाही, रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख भागात मी गेलो होतो आणि तिथे बने म्हणून माजी आमदार आहेत, त्यांच्या कॉलेजला व्हिजिट होती आणि कॉलेजला जेवण वगैरे व्हिजिट झाल्यावर जेवण झालं. मग त्यांचा मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर, तो मला म्हणाला सर माझा गोठा बघायला चला. मग गोठा बघायला गेलो तर काय 5-6 गाईच होत्या गीर जातीच्या, प्युअर देशी गाई त्या होत्या. तर मी म्हटलं प्युअर देशी गाईचं दूध जे आहे ते चांगलं पौष्टिक असतं. म्हटलं दुधाचं काय करतो, नाही ते रॉ मटेरियल आहे ते काय उपयोग नाही मला, मी वाटून टाकतो. तबेला चालवणारा मालक म्हणतो दूध मी वाटून टाकतो फुकट. त्यांच्या कॉलेजला असलेल्या हॉस्टेलची मुलं, कॉलेजची मुलं सगळ्यांना ते दूध फुकट प्यायला देतो किंवा त्याचं दही लावलं जातं, ताक प्यायला देतो. अरे म्हटलं तू वेडा आहेस की काय, तू कॉम्प्युटर इंजिनियर आहेस आणि तू म्हणतो दूध मी फुकट वाटून टाकतो. हो म्हणतो मला काही त्याचा उपयोग नाही ना. म्हटलं उपयोग नाही, विक ना. म्हटलं नाही म्हणतो विकायची पण गरज नाही. मग काय करतो, तर म्हणाला सर त्यांनी एक मला 100 ग्रॅमची पिशवी दिली छोटी, त्याच्यामध्ये 6 केक होते, वड्या होत्या. कसल्या वड्या होत्या, शेणाच्या. तर मला म्हणाला सर ह्या शेणाच्या वड्या आहेत, त्याच्यावर किंमत बघा किती आहे. 100 ग्रॅमची किंमत 100 रुपये. ह्या प्युअर देशी गाईचं शेण आहे. म्हणजे मला शेणाला 1000 रुपये जर भाव मिळत असेल तर दूध कशाला विकत बसू मी. 1000 रुपये किलो शेण आणि तुम्ही फ्लिपकार्टवर जाऊन ऑर्डर द्यावी लागते तुम्हाला. फ्लिपकार्टनी ते मान्य केलेलं आहे आणि ज्यांच्याकडे होम हवन वगैरे केला जातो रेग्युलर त्यांना ह्या शेणाच्या वड्या लागतात, प्युअर देशी गाईच्या ह्या वड्या. मी म्हटलं शेणाच्या तर भरपूर शेणाच्या सगळीकडे मिळतात गोवऱ्या, त्याच्यात आणि त्यात काय फरक आहे. तो म्हणतो त्या जर गोवऱ्या तुम्ही इतर जाळल्या तर त्याच्यामुळे डोळ्याला धूर लागून डोळे चुरचुरतात आणि ह्या जर गोवऱ्या जाळल्या तर ते डोळे चुरचुरत नाहीत, म्हणून तो 1000 रुपयाला विकतो. केवढा क्षुल्लक वस्तूचं किती प्रमाणात फायदा निघतोय तिथे. म्हणजे ह्याला बिझनेस म्हणू शकतात ना, इनोव्हेशन. मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन, त्या प्रकारे त्याचं विक्री व्यवस्था, मार्केटिंग. तुमचं जर प्रॉडक्ट चांगलं असेल तर फ्लिपकार्ट सारख्या संस्था तुमच्या गावातून ते माल उचलतात. एवढं नेटवर्क त्यांचं पसरलेलं आहे. म्हणजे हे विद्यार्थ्यांनी करण्यासारखं आहे. पण जर एक कॉम्प्युटर इंजिनियर शेण विकत असेल तर आपल्या विद्यार्थ्याला माती सुद्धा विकता येते. किंवा जे सचिन देसाई म्हणून कुडाळ धामापूरचा माझा मित्र आहे, तो हे जे खत असतं, गांडूळ खत असतं,
ह्याच्या छोटे छोटे ग्रॅन्युल्स विकतो. त्याची एक वीट घेतली, त्याची इक्विव्हॅलन्स कॅपॅसिटी त्याची जी आहे खताची, ते एक गोणी खताबरोबर होते. गोव्याला एक्झिबिशन मध्ये फर्स्ट प्राइज त्याला मिळालं. म्हणजे अशा रीतीने मोठ्या प्रमाणामध्ये अनेक व्यवसाय आहेत. फक्त त्या दृष्टीने आपण धडपडलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. नाहीतर नुसतं चाकरमानी म्हणून राहणं आणि चाकरमानी म्हणूनच एक दिवस मरून जाणं, हा उद्देश आपला नसावा. आणि यामध्ये कुटुंबाने त्या विद्यार्थ्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाव देणं, प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. एवढंच काय, आपल्या मराठी कुटुंबामध्ये नोकरी नसेल तर मुलाला मुलगी मिळत नाही लग्नाला. इथून सुरुवात असते आपल्या ऍटिट्यूडची. तो ऍटिट्यूड चेंज झाला पाहिजे. आणि इतर समाजामध्ये बिझनेस असेल तर लगेच मुलगी दिली जाते. म्हणजे अशा रीतीने ह्या विद्यार्थ्यांनी, त्याच्या कुटुंबाने या मोठ्या क्षेत्रामध्ये पडलं पाहिजे. ते क्षेत्र तुमची वाट बघतंय, तुम्ही तिथे गेलं पाहिजे. मागाशी जसं सांगितलं, अर्थ म्हणजे लक्ष्मी दारात आलेली आहे, तुम्ही तिला आतमध्ये घरात घ्या, नाहीतर ती कधी निघून जाईल सांगता येत नाही. थँक्यू सर, इतकी छान माहिती दिल्याबद्दल. आणि नेहमीच तुम्ही आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित असता आणि असंच मार्गदर्शन देत असता. यापुढे देखील आम्हाला तुमची साथ लागणार आहे. तर थँक्यू. त्याचबरोबर मी सगळ्या उद्योजकांना आणि जे कार्यक्रम आपले बघतात त्यांना सांगू इच्छिते की मी स्वतः सरांच्या अंडर MA इन रुरल डेव्हलपमेंट याच वर्षी कंप्लीट केलं आहे. त्याचबरोबर आता मी PhD चा फॉर्म देखील भरला आहे. तर तुम्हाला देखील असे कोणतेही विषयांमध्ये जर मास्टर्स किंवा PhD करायची असेल, किंवा सरांनी आता जे कोर्सेस सांगितले आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला शिक्षण प्राप्त करायचं असेल तर तुम्ही नेहमी अर्थसंकेतला संपर्क करू शकता किंवा दिलीप पाटील सरांना देखील संपर्क करू शकता. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद.